नासिक के राज्य उत्पाद शुल्क कार्यालय पर पाकिस्तान और बांग्लादेश का झंडा दिखाकर युवा सेना ने जमकर हंगामा किया। शराब की दुकान बंद करने की मांग को लेकर किया गया ये विरोध प्रदर्शन जनता की भावनाओं से जुड़ा हुआ है। नासिक में मंदिर परिसर के क्षेत्र में स्थित शराब की दुकान बंद करने की मांग को लेकर युवा सेना आक्रामक हो गई। युवा सेना की ओर से आज राज्य उत्पादन शुल्क कार्यालय पर विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान दुकान बंद करने की मांग की गई। नासिक के सातपुर क्षेत्र में हनुमान मंदिर से कुछ दूरी पर स्थित शराब की दुकान को बंद करने की मांग पहले भी साधु महंत द्वारा की गई है, लेकिन अब युवा सेना ने इसके खिलाफ आक्रामक रुख अपनाया है। युवा सेना ने आज पाकिस्तान और बांग्लादेश का झंडा दिखाकर राज्य उत्पाद शुल्क कार्यालय पर जमकर विरोध प्रदर्शन किया। इस दौरान शराब की दुकान का लाइसेंस रद्द करने की मांग की गई। वहीं अधिकारियों का कहना है कि अगर ये दुकान मंदिर से 75 मीटर के दायरे में है तो इसका लाइसेंस रद्द किया जा सकता है। चौकशी करून प्रशासकीय कारवाई सुरू केलेली आहे। आता कारवाई पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आता निर्णयासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना नस्ती सादर करू। काय सर नेमकं थोडंसं विस्तृत सांगा ना, काय मंदिर कुठे होतं आणि ते मंदिर हे आणि परवाना कक्ष यामध्ये 75 मीटरचं अंतर असणं नियमात बंधनकारक आहे। परवाना कक्ष मंजूर झाल्यानंतर तिथे ते मंदिर स्थापना केली, त्याची नोंदणी आधीची आहे असं धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आम्हाला कळवलंय, परंतु ते अस्तित्वात ऑक्टोबर महिन्यात आले आणि लायसन्स आपला अगोदरच दिला गेला, परंतु 75 मीटर अंतराच्या आतमध्ये असल्यामुळे सदरची अनुज्ञप्ती रद्द करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना नस्ती सादर करतो। पहिल्यांदा जेव्हा तुम्ही लायसन्स त्यावेळेला उत्पादन शुल्क विभागाच्या पाहणीमध्ये तुम्ही इतके कागद बघतात, तर ते लक्षात आलं नाही का तुमच्या त्यावेळी अस्तित्वात नव्हतं। ओके, परवानगी अगोदर होती, मंदिर नंतर आला असेल। मंदिर नंतर आलं, जरी श्रीराम शक्तीपीठाकडे त्यांनी रिक्वेस्ट केली होती की याचं मॅनेजमेंट तुम्ही पहा, असं आम्हाला कागदपत्रांमधून दिसतंय, तरी तिथे अस्तित्वात होतं असं आमच्या निदर्शनास आलेलं नव्हतं, म्हणजे नाहीये तिकडे। सीसीटीव्ही फुटेज पाहिले तुम्ही तरी तेच लक्षात येईल, परंतु रेकॉर्डनुसार ते 2020 पासून आहे आणि त्यांनी तिकडे रिक्वेस्ट केलेली आहे असं दिसतंय। त्यामुळे ते 75 मीटर अंतराच्या आत असल्यामुळे योग्य ती प्रशासकीय कारवाई होईल। सर ते मंदिर किंवा मूर्तींना हटवून टाकावी या संदर्भात आपल्याकडनं काही पत्रव्यवहार करण्यात आले दुसऱ्या विभागाशी, असा एक आरोप आहे। असं कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही। पण मग आपल्याकडनं मंदिराच्या संदर्भात काय खातरजमा करण्यात? धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही पत्रव्यवहार करून विचारलं की सदरचं जे मंदिर आहे त्याचं मॅनेजमेंट ही नोंदणीकृत धार्मिक संस्थाच करीत आहे का, याची खात्री करण्यासाठी आम्ही